फायनल आलोय. स्वतः इकडे आपल्याला बसायचं आहे. फ्रेंड्स आणि आमची जेवायची व्यवस्था नंतर. हां इकडे आम्ही जेवणार आता. हे मेन काम आहे आपलं. ह्याच्यासाठी आम्ही आलोय. ओके आता अटेंड करूया ट्रेनिंग मी नंतर भेटूया. तर शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती कोकणचा साहिल. तर आज मित्रांनो पॉश आमची ट्रेनिंग आहे CSTला. मी तिकडे चाललो आहे. आज कामाला नाही आहे, काम आम्हाला सुट्टी दिली आणि तिकडे जातो आहे मी. तर बघा आज मस्त प्रवास. तिकडे गेलो आपले नवीन फ्रेंड भेटतील, मित्र वगैरे जे बाकीच्या सेंटरला आहेत, त्यांना भेटूया मस्त. आणि आपला मन्या भाई आला आहे, भेटला आपल्याला. मन्या तिकीट काढतोय, बघू शकता इकडे. तर मी स्टेशनला आलो आहे आता. सकाळच्या ऑफिसला जाण्यासाठी माणसं. आणि आता मी कल्याणवरून 8:04ची ट्रेन पकडणार आहे CSTला जाण्यासाठी. गर्दी बघू शकता इकडे. आपला अजित एक मित्र आहे, तो आला असेल टिटवाळ्यावरून. बघू तो भेटला तर, नाही तर डायरेक्ट CSTला भेटूया. अशा प्रकारे ही गर्दी आहे ट्रेनमध्ये, बघू शकता. तर फायनल मित्रांनो आपण पोहोचलो आता CSTला. पण आता पोहोचलो आहे CSTला. तर मित्रांना वगैरे फोन करूया कुठपर्यंत आलेत बघू. तसं मग तिथून टॅक्सी पकडून जायचं आहे आपण बदवार पार्कला. चला तर आपला भाव भेटला इथं. काय म्हणतो मग, कसा आला प्रवास? आम्हाला गर्दी किती भेटली, खूप जास्त. अजून येत आहेत बाकीचे, आल्यावरती भेटूया. त्यानंतर आम्ही आता आलो आहे. आता इथून आम्ही टॅक्सी पकडून जाणार बदवार पार्कला. आता गेल्यावरती डायरेक्ट भेटूया सिटीला इकडं. चला तर फायनल मित्रांनो आपण पोचलो बदवार पार्क. आपले मित्र वगैरे पुढे जात आहेत, जाऊया वरती. आम्हाला थांबून जावा. हां जाऊया वरती. अमर बोल. तू कुठं आहे? बस नाही आलास ना? मी डायरेक्ट जेवायला चालू आहे. बस भेटली. फायनल आलो आहे. स्वतः इकडे आपल्याला बसायचं आहे. फ्रेंड्स आणि आमची जेवायची व्यवस्था नंतर. हां इकडे आम्ही जेवणार आता. हे मेन काम आहे आपलं. ह्याच्यासाठी आम्ही आलोय. ओके आता अटेंड करूया ट्रेनिंग मी नंतर भेटूया. हा बदवार पार्क आहे ना, आमचं जे सेंटर आहे मुंबईचं, त्याचा हा पूल आहे. बघू शकता इकडे. इकडे पॅरेंट्ससाठी बसण्यासाठी एरिया आहे या साईडला. किती फीट आहे रे? 3 फीट पासून चालू आहे. इकडे 3 फीट 3 फीट आणि इकडे 4 5 फीट 6 फीट 8 फीट 7 8 9 इकडे 9 फीट आहे डायरेक्ट. बघू शकता इकडे 9 फीट. पण हे वरती अजून डायरेक्ट असतं ते. असं आहे पूल असं. हां इथून स्लोप मध्ये डीप. इकडे डीप आहे. दोन्ही साईडून तसं आहे. इकडून असं आहे इकडून असं आहे. एवढाच डीप आहे. हां हो इकडे आलेंडी विलेट इकडे होते. मस्त इकडे वातावरण. बॅच घ्यायला शिकायला लागेल. एवढंच आहे, बाकी काय नाही. एसी चालू आहे. हां एसी चालू आहे. असं चालू. Some of you may have done this train, seen the videos last year that आम्ही आता जेवायला आलो. बघू शकता, गर्दी बघू शकता तुम्ही. बिर्याणी वगैरे आहे. हां खाऊया ना. इकडूनच घुसायचं. मस्तपैकी जेवूया. तर या मित्र या मित्रांनो जेवायला. फायनली मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालं आहे.
आणि आम्ही आता असं चालत आलो आहे बाहेर. दुकानावर जायचं आहे. अर्धे गेलेत मित्र पुढं. जाऊया आपण. मोठी बिल्डिंग आहे. हां ही रेल्वे कॉलनी आहे, सांग ना. कुठली? ही रेल्वे कॉलनी आहे पूर्ण. हे रेल्वे कॉलनी आहे का? मला काय माहिती, तुला माहिती इकडचं. रेल्वे कॉलनी टॉप 1 अधिकाऱ्यांची हां गाईज ही आहे ती आपली रेल्वे रेल्वे कॉलनी. कॉलनी आहे. सगळे टॉप 1 क्लास अधिकारी इथे राहणार आहेत. सगळ्यांच्या महाराष्ट्र शासनच्या गाड्या, मोठे मोठे लोक इथे. हां म्हणजे त्यांना सिक्युरिटी पण तेवढी आहे म्हणा. बघू शकतो गेटवर सिक्युरिटी पण गव्हर्नमेंटची आहे. इथं आजच ब्लॅक आहे. कुठं आले सर्व? सर्व आपले माणसं आहेत, आपले मित्र लोक. हे देखो, हे देखो. हाय गाईज. आता टीचा ब्रेक झाला आहे आपला. सर्व आपण 4 वेळेला कॉफी घेतली सर, लक्षात ठेव. आणि इकडं आपला अजित भाई कॉफी पितोय. सर ब्लॉग मध्ये काय की चालू आहे. हा सर आज लग्नाला आले. सर आज लग्नाला आले. लग्न करायचंय बघा. एखादी वाई बी आहे का सांगा आपल्या ब्लॉग मध्ये. सांगूया, कमेंट करून टाक, सांगा नक्की. कोणा आंटी निलेश अडवू ना. 7-8 पोरांची पण चालू. का मधू मॅम कशा आहात? त्यांच्यावर बोलवून आलेला. आम्ही आता सुटलोय आणि आम्ही आता चाललोय मरीनला. अजून बोलता ते लोक नक्की नाही. बघू आता कुठं बसायचं. पण मरीन झाल्यावर नाही तर मग घरी जाणार. चला तर यांचे हे 101 आले जाऊ. 101 जाऊ दे. मित्रांनो आम्ही आता इथून चाललो आहे मरीन लाईनला. तर इथून 138 पकडून जाणार आहे. हे आपण नाही आपण चला तर डायरेक्ट आता मरीन लाईनला गेलो. आता फर्स्ट टाइम तर मी तर मित्रांनो फर्स्ट टाइम बसतोय बसमध्ये डबल डेकरच्या. तिथं वरती आलोय मी. इथं पुढे बसतो मी. कसं वाटतं तुला फर्स्ट टाइम? मी नाही फर्स्ट टाइम बसलोय खूप वेळा, पण बेस्ट एकदम वरून व्ह्यू. हा वरून व्ह्यू डायरेक्ट. आम्ही आलोय आता. हे ते लोक येतात आहे. हो येतात. समोरून व्ह्यू दाखवतो मी त्यांचा. इकडे व्ह्यू करू शकता इथून. मस्त वाटतं, एक नंबर व्ह्यू आहे. अरे रात्रीला हवा येते माहिती का? हवा येते रात्री. हा इकडे या साईडला बीच आहे. इकडे बघा पुरानो. नाही इकडे बघू शकता मित्रांनो सर्व समोर बघा ना. कपल लोक वगैरे पाय टाकून बसलेले त्या साईडला. आपण आपला एक मित्राला विचारूया कसं काय वाटतंय. मित्र तुला कसं वाटतं आता इथे? एकदम मस्त मस्त वाटतं. फिरण्यासारखं आहे. आपला नरिमन पॉईंट ज्याला पण आवडत असेल बिंदास या फिरायला. एकदम छान नंबर. आणि अजित तुला काय वाटतंय? हे होतं
मला तसंच खूप चांगलं वाटतंय. इकडे फिरण्यालायक सीन पण खूप आहेत आणि इकडे मुली वगैरे पण तुम्हाला खूप दिसतील. पण आता आम्ही पोस्ट ट्रेनिंग अटेंड करून आलोय, तर त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं आहे की कसे काय असतं, सेक्शुअल हॅरॅसमेंटबद्दल काय असतात रूल्स अँड रेग्युलेशन्स. तर आमच्यामध्ये आता डेअरिंग नाही आहे तसलं काही, म्हणजे कोणाकडे बघायची किंवा कोणाला समजलं. म्हणजे आमच्याकडे जे आले होते ना सांगायला, त्यांनी खूप डिटेलमध्ये सांगितलं आहे की कशामध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट होते. तर तसं आम्हाला नॉलेज असल्यामुळे आम्ही आता कुठलं तसं कदम उचलू शकत नाही किंवा आम्ही हासी मजाक करू शकत नाही. त्याच्यावर पण खूप सारे आपले लॉज आहेत जे आम्हाला सांगितले. तर एवढंच बोलेल की मस्त वाटतंय, व्ह्यू एन्जॉय करतोय. ब्लॉगमध्ये व्ह्यू एन्जॉय करत राहा. अरे काही दिसतच. आणि आता आपण देऊया मनोज सरांना. मनोज सरांना कसं वाटतंय त्यांच्या रिॲक्शन जाणून घेऊया आपण. काय नाही, मस्त वाटतं इथं येऊन. निरीक्षण वगैरे एक नंबर आहे. फिरायला वगैरे सगळं मित्र आलेत. सुकून आणि आपले सुकून भेटते भाई, सुकून. आता बघूया सिटी सर आपले काय होतात ते. आपलं एकच वड आहे भाई, शांती, एकदम शांती. तुम्ही बोला अमित सर, बोला काय बोलू, कसं वाटतंय तुम्हाला मरीन ड्राईव्ह? वाटतं एकदम मस्त वाटतंय, छान एकदम शांत वातावरण, शांत, माइंड फ्रेश एकदम प्रॉपर. ठीक आहे. पण मी काय म्हणतो, मित्रांसोबत आल्यावर इथं मस्त वाटतं की गर्लफ्रेंड सोबत आल्यावर? माझी तर काही गर्लफ्रेंड आमची पण नाहीये कोण girlfriend. कोण फ्री मन असेल तर या पण माज करू नका. गर्लफ्रेंडला घेऊन पण माज नका करू माज नाही. कुठल्या गोष्टीचा, जेणेकरून तुमच्या रिलेशनमध्ये किंवा तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतील. एवढंच सांगतो बस. या फिरायला या, एन्जॉय करा. मस्त आहे लोकेशन आपला नरिमन पॉईंट. अजून बाकीचे बरोबर कुठे गेले, येतात ना अजून? मित्रांनो आता संध्याकाळचे 6:04 झाले. तर बघू शकता व्ह्यू कसा आहे. आता मस्त हवा सूर्य एकदम खाली गेलाय. तो खाली. हा येतो पाण्यात जातो, अंडर वॉटर जातो तो. हा इकडे आपला भाई अजून पबजीच खेळतोय. पबजी खेळणार तर काय, पबजी लवर. चल चल झाला आता. लास्ट गेम, लास्ट गेम. बोल. 24 नंतर आहे. 24 नंतर काय आहे? जत्रा आहे. मस्त. तो म्हणे आपल्याला व्हिडिओ द्यायचं बोलतोय काहीतरी. तो व्हिडिओ मी युट्यूबला टाकू का? हा मस्त पूर्ण घरापासून तर मित्रांनो बोलतात आता पबजीचा वेळ असं लागलेलं, हे राहते. तसाच आहे. मला का जेव्हा देतो काय माहित नाही. बघूया आता काय काय बोलतो. पुढे नको जाऊ, पुढे नको जाऊ. पार्टी आहे, पुढे नको जाऊस. टाकला युट्यूबला मेला. इकडं आपले भेटलेत पब्लिक. एवढे शोधून शोधून आम्ही थकलो. एअर इंडिया काय भेटला नाही. फ्लाईट तर क्रॅश झालीच ती. जरा वाचली. बघूया थोडक्यात हात दाखवला रनवेवाल्यानी, वाचली फ्लाईट. मी ब्रेक मारला म्हणून लगेच. नाही तर फ्लाईट पुढेच जाणार होती. आता इकडे बघा सुद्धा समोर नर्मिता मॅम आहे. इकडे बघा, इकडे बघा. हा इकडे आपले गाईज. कॅमेरा लाईव्ह, कॅमेरा ऍक्शन. आम्ही तिकडेच होतोय तुम्हाला. पोरे आम्ही तुम्हाला तिकडे बोलवलं. आता तर हे आता लोक कोरिओग्राफ रील्स बनवायचे आता. रील्स. दिव्या कोरिओग्राफ. आप कौन हो रील्स बनाने के लिए? कॅमेरामॅन. सुनीता मैम. हाँ, क्या करने का, रील्स बनाने का? रील्स अरे बनाने वाह, का चलो मैं रेडी है. हूँ. रील्स बनाने तो अजित का. I am ready. आय एम रेडी, ऑलवेज रेडी. बनवूया रील्स मस्त पैकी. हे आपल्याला रील्स बनवायचे. अरे बट ये होना चाहिए. movement वाला गाना चाहिए ये.
आएगा रे आएगा कोशिश. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आता यांची रील चालू झाले बघू शकता. 1 कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? सेट मिसफील्ड हो गया. फिर से लेफ्ट हो गया. क्या ये तो कांड हो गया भाई. बेइज्जती होगी फिर से. कौन है ये लोग? कहाँ से आए हैं? तर आम्ही आता इथून निघालोय घरी जाण्यासाठी. रील्स वगैरे काढून झाले मस्त. तर असा होता आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके तर नंतर डायरेक्ट आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.